दिनांक 16 मे 2026 रोजी रायपूर ते वर्धाने तालुका साक्री गावाच्या रस्त्यालगत एक सुझुकी एक्सेस 125 मोटारसायकल क्रमांक MH18 CH 8151 च्या बाजूला एका महिलेचा मृतदेह बेवारस स्थितीत पडलेला असल्याची माहिती निजामपूर पोलिसांना मिळाली। सदरची माहिती प्राप्त होताच घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन निजामपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहपोलीस निरीक्षक मयूर भांबरे यांच्या पथकासह घटनास्थळी ते पोहोचले। मयत महिलेच्या मृतदेहाशेजारी मोबाईल आढळून आला। त्यावर सदर मृत महिलेची ओळख पटवली असता तिचे नाव जयश्री रजनीकांत काकुस्ते राहणार कासारे तालुका साक्री असं असल्याचं समजलं। सदर महिलेबाबत अधिक माहिती घेतली। सदर मृत महिला ही पूजाविधीसाठी जैताने शिवारात गेली असल्याची माहिती समजली। त्या अनुषंगानं गोपनीय आणि तांत्रिक तपास केला असता संशयित आरोपी नामे योगेश बापू खैरनार राहणार जैताने तालुका साक्री याला ताब्यात घेऊन त्याची सखोल चौकशी करण्यात आली। चौकशी दरम्यान संशयित आरोपी नामे योगेश बापू खैरनार यानं पोलिसांची वारंवार दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला। यावरून त्याच्यावरील संशय अधिकच बळावला। अधिक चौकशी करता त्यानं सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली दिली आणि त्यानं सांगितलं की मृत महिला जयश्री काकुस्ते आणि तिचा मित्र अक्षय गंगाधर सोनवणे राहणार जैताने तालुका साक्री असं माझ्याकडे पूजाविधीसाठी आले होते। पूजाविधी झाल्यानंतर सदर मृत महिलेस आरोपी घरी सोडण्यासाठी जात असताना त्याने मृत महिलेसोबत बळजबरी करण्याचा प्रयत्न केला। तिने आरोपी योगेश याला प्रतिकार केला आणि आरडाओरडा करून त्याने तिचा गळा ओढून खून केला अशी कबुली दिली। सदर घटनेबाबत सखोल विचारपूस करता संशयित आरोपी नामे योगेश बापू खैरनार यानं पुन्हा अजून एक धक्कादायक माहिती सांगितली। मृत महिलेचा मित्र अक्षय सोनवणे यानं तिला तिच्या घरी सोडून आला आणि याबाबत विचारपूस केली। तुला यायला एवढा उशीर का झाला असं विचारलं। त्यावेळी घाबरून संशयित आरोपी पकडला जाईल या भीतीनं अक्षय सोनवणे याचा देखील त्याने लोखंडी टॉमीच्या साह्यानं डोक्यावर आणि बरगड्यांवर वार करून खून केला। त्याचा मृतदेह जंगलात काटेरी झुडपात फेकून त्याला जाळण्याच्या प्रयत्नात होता। दरम्यान पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलाय। अशा प्रकारे निजामपूर पोलीस ठाण्याच्या पथकानं गोपनीय आणि तांत्रिक माहितीच्या आधारे दुहेरी हत्याकांडाचा अवघ्या 2 तासातच उलगडा केलाय। संशयित आरोपी योगेश बापू खैरनार राहणार जैताने तालुका साक्री याला ताब्यात घेतलाय। तसंच त्याच्या विरुद्ध निजामपूर पोलीस ठाणे इथं भाग 5 गुन्हा रजिस्टर नंबर 151/2026 BNS 103/238 प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल केलाय। सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे, साक्री विभाग पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, स्थानिक गुन्हे शाखा धुळे यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली सहपोलीस निरीक्षक मयूर भांबरे, सहपोलीस निरीक्षक नामदेव सहारे, स्थानिक गुन्हे शाखा धुळे, पोलीस उपनिरीक्षक मधुकर सोमासे, पोलीस अंमलदार नारायण मालचे, रतन मोरे, दीपक महाले, पृथ्वीराज शिंदे, राकेश महाले, परमेश्वर चव्हाण, श्रीराम पदमर, कृष्णा भिल, सुनील अहिरे, जितेंद्र साळुंखे, प्रवीण पवार, मुकेश दुर्गुडे, सागर थाटशिंगारे, शरद पाटील, अशोक तावडे, गौतम अहिरे, मनोज देवरे, महिला पोलीस अंमलदार नम्रता मगर, स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार सदैसिंग चव्हाण, पंकज खैरमोडे, तुषार सूर्यवंशी, महेंद्र सपकाळ, अतुल निकम, योगेश जगताप अशांनी केली आहे। आज दिनांक 16 मे 2026 रोजी निजामपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रायपूर ते वर्धाने गावाच्या रस्त्याच्या बाजूला एक महिलेचा मृतदेह पडलेला असल्याबाबत माहिती मिळाली। त्या मृतदेहाबरोबर एक TVS कंपनीची मोपेड देखील होती। यावरून निजामपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी मयूर भांबरे हे त्यांच्या पथकासह पोहोचले। त्या महिलेचे नाव निष्पन्न करण्यात आले। तसेच त्या महिलेचे नाव निष्पन्न केल्यानंतर यातील गुन्ह्यातील संशयित आरोपी योगेश खैरनार याच्याकडे विचारपूस करत असताना त्याने या महिलेचा गळा आवळून खून केल्याबाबत सांगितले। तसेच महिलेबरोबर असणारा अजून एक इसम अक्षय सोनवणे याचा देखील खून केला असल्याबाबत माहिती दिली आणि सदर मयत अक्षयचा मृतदेह त्याची शिव गोरक्षनाथ गोशाळा आहे आरोपीची, त्याच्या मागील बाजूस वनजमिनीत लपून ठेवले असल्याबाबत माहिती दिली। त्यावरून निजामपूर पोलीस ठाण्याचे पथक आणि स्थानिक गुन्हे शाखा पथकाने सदर ठिकाणी जाऊन त्या मयत अक्षयचा मृतदेह निष्पन्न केला। सदरच्या घटनेमध्ये निजामपूर पोलीस स्टेशनचे पथक आणि स्थानिक गुन्हे शाखा पथक यांनी अत्यंत कमी वेळामध्ये दुहेरी हत्याकांडचा आरोपी निष्पन्न केला। सध्या आरोपीला ताब्यात घेऊन अटक करण्यात आलेली असून पुढील तपास मयूर भांबरे प्रभारी अधिकारी निजामपूर पोलीस स्टेशन हे करत आहेत।
सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली निजामपूर पोलीस स्टेशन पथक आणि स्थानिक गुन्हे शाखा पथकाने संयुक्तरित्या पार पाडलेली आहे. आज रोजी जे उमराडी जैताने शहरामध्ये जो हत्या झाली त्या हत्येमधला जो मेन आरोपी त्या आरोपीने त्याच्या शेताला लागून आमचं शेत आहे त्या शेतातले बोरवेलचे जेवढेही बोर आहेत ते बोरवेलच्या ज्या कॉपरच्या वायर आहेत ते वायर त्याने चोरीस केली होती. ते त्याच्या शेतात आम्ही चौकशी केली. शेतात त्याच्यात जे शेणाचं उखरडा असो त्याच्यात त्याने ते लपवले होते. मग त्या उखड्यातनं आम्ही शोधलं ते आणि शोधल्यानंतर आम्ही निजामपूर पोलीस स्टेशनला आम्ही कळवलं की बाबा आमच्या शेतात असं वायरी चोरल्या गेलेल्या आहेत आणि त्या वायरी त्याच्या शेतात सापडल्या. आजचा जो आरोपी आहे त्याच्या शेतात परत आम्ही तिथं आपल्या निजामपूर पोलीस स्टेशनला कळवलं. तिथं निजामपूर स्टेशन पोलीस टीम आली. ती मॅडम होती तिथं. मॅडमचं नाव मला सांगता येणार नाही. त्या मॅडमने चौकशी केली. मॅडमच्या हातात आम्ही प्रत्यक्ष त्या ज्या तांब्याच्या कॉपरच्या वायरी होत्या त्या आम्ही प्रत्यक्ष त्यांच्या हातात दिल्या. त्या हातात घेऊन त्या मॅडमांनी त्यांच्यावर अजूनपर्यंत कुठलीही कारवाई केली नाही. आणि हा जो आरोपी आहे याने असं बऱ्याचशा वेळा शेतातनं वायरी चोरणं किंवा कुठं जादू टोना वगैरे हे बऱ्याच दिवसापासून चालू आहे. त्याच्यावर अजूनपर्यंत कुठलीच कारवाई केलेली नव्हती. आम्ही साहेबांना पण सुचवलं तरी कोणी काही त्याच्यावर कारवाई केलेली नाही. त्यावेळेस कारवाई झाली त्यावेळेस जर कारवाई झाली असतं तर कुठेतरी त्यांना लगाम लागली असती. किती वेळा निवेदन केलं? आम्ही 2-3 वेळा आम्ही फोनवर कळवलेलं होतं. प्रत्यक्ष येऊन पण गेलेत. मॅडम प्रत्यक्ष गाडी घेऊन तिथं आले. कोण मॅडम? मॅडमांचं नाव मला थोरात मॅडम. थोरात मॅडम प्रत्यक्ष स्वतः आल्या होत्या तिथं. काय सांगितलं त्यांनी तिथं त्यांना आम्ही प्रत्यक्ष ते ज्या कॉपर वायरी होत्या आम्ही त्यांच्या ताब्यात दिल्या आणि आम्ही त्यांच्यावर कारवाई करायला सांगितली. पण त्यांनी आजपर्यंत कुठलीही कारवाई केलेली नाही. त्यावेळेस फक्त आम्ही बघतो यांच्यावर कारवाई करतो एवढंच आश्वासन दिलं. याच्या पलीकडे त्यांनी त्यांच्यावर कुठलीच कारवाई झाली नाही. एपीआय थोरात मॅडम का? एपीआय थोरात मॅडम. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी जितेंद्र गुरव, साक्री, निजामपूर.